गाईज, प्रत्येक माणसाला जीवनामध्ये काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी मोटिवेशन्स किंवा गायडन्सची आवश्यकता असते. त्याच्यामुळे त्याला ना असं म्हणजे हे नाही मिळत, काय म्हणतात, एनर्जी नाही मिळत. जेव्हा कधी आपल्याला काही जीवनामध्ये करायचं असते किंवा आपण निराश असतो, तर त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी आपण मोटिवेशनल व्हिडिओ बघतो, त्यांच्या स्पीच ऐकतो आणि आपल्याला एनर्जी मिळते. मग ती एनर्जी आपल्याला कुठपर्यंत टिकून राहते ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आपण मोटिवेशन व्हिडिओ आज बघितला तर आज आपण मस्त आपली छाती फुलून जाते की नाही, आता मला काहीतरी करून दाखवायचं आहे, आता मी काहीतरी करणारच आहे. कारण की तुम्ही त्या मोटिवेशनल व्हिडिओने खूप असे म्हणजे एनर्जेटिक होऊन जाता आणि मग ही एनर्जी 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवसापर्यंत राहू शकते. नंतर ती एनर्जी परत डाऊन होते आणि तुम्ही त्याच स्थितीवर परत त्याच स्थितीवर येता आणि परत तुम्ही तीच तुमचं की आता काय करायचं, काय करायचं. मोटिवेशनल व्हिडिओ पाहून थकलेले आहात तुम्ही, पण तुम्हाला एवढं मोटिवेशन आतून भेटत नाही. पण खरं सांगते, हे मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला जीवनात एवढं मोटिवेट नाही करू शकत. आता तुम्ही बोलाल की हे काय बोलत आहेस. मोटिवेशनल व्हिडिओपेक्षा जे तुम्हाला टोचून बोलतायत, जे तुम्हाला खालून पाडून बोलतायत, जे तुमचे हेटर्स आहेत, ते सगळ्यात मोठे तुमचे, मी म्हणेल ना की शुभचिंतक आहेत, मोटिवेटर आहेत. कारण ते जेव्हा तुम्हाला काहीतरी असा शब्द बोलतात ना, काही टोचून बोलतात, घालून पण तो तुमच्या मनाला असा लागतो ना की तो दिवस, महिने आणि वर्षापर्यंत तुमच्या मनातून जात नाही आणि तुमच्या मनामध्ये एक अशी भावना निर्माण होते की याला काहीतरी आपण दाखवायचं आहे. हा आपल्याला असा बोललेला आहे ना, त्याला आपण आता काहीतरी बनवून दाखवू आणि याला दाखवू. आणि त्याचे हे शब्द, हे टोचलेले शब्द किंवा त्याचे हेटरचे शब्द तुम्हाला असे टोचताना तुम्ही म्हणता की नाही, आता याला काहीतरी आपल्याला करून दाखवायचं आहे. आणि खरं सांगते, जे तुम्हाला घालून पडून आणि टोचून बोलतात तेच तुमच्या जीवनातले सगळ्यात मोठे तुमचे मोटिवेटर असतात. आपण त्यांना शिवा देतो किंवा त्यांना वाईट म्हणतो की हे, आणि आपण अशा लोकांना शिवा देतो ना. ऑब्व्हियसली जर कोणी आपल्याला खालून पडून बोलत असेल किंवा आपल्याला हेट करत असेल किंवा असे टोचून शब्द बोलत असेल, तर आपण त्यांना तीच प्रतिक्रिया देणार आहोत. पण खरं तुम्ही 2 मिनिटं जर विचार केला आणि शांत बसून विचार केला, नंतर जर तुम्ही जीवनात त्यांचे शब्द जे बोलले, जे त्यांनी तुमच्या कानामध्ये टाकले, त्याच्यानंतर तुम्ही जी क्रिया केली आणि त्याच्यातून तुम्ही काही अचीव्ह केलं, तर खरं पाहिलं तर तुम्हाला त्यांना थँक्स बोलायला पाहिजे, धन्यवाद बोलायला पाहिजे. कारण त्यांनी जर तुमच्या कानामध्ये जर तसे शब्द टाकले नसते, तुम्हाला टोचून घालून बोलले नसते, तर तुमच्या हृदयाला ते एवढे लागले नसते आणि ते त्यांनी मोटिवेशनचं काम केलं नसतं. मोटिवेशनचे व्हिडिओ तर आपण बघतोय, ते खूप छान छान बोलतात, असं करा, तसं करा, तसं करा, खूप छान वाटते, खूप मस्त वाटते. पण त्याची ऊर्जा कुठपर्यंत राहते. पण या गोष्टीची ऊर्जा, जे तुम्हाला समोरचा हेटर आहे, जो तुमचा समोरचा हेटर आहे, जो तुम्हाला टोचून बोलतोय, त्याची ऊर्जा सालोसाल तुमच्या मनामध्ये राहते आणि ती जेव्हा गोष्ट तुम्हाला आठवते, तेव्हा तुम्हाला असं मनात येतं की याला करून दाखवायचं आहे. आणि असे कित्येक सक्सेसफुल लोक आहेत, त्यांना लोकांनी असं खालून पडून बोलल्यानंतर ते एवढं सक्सेस त्यांनी अचीव्ह केलेलं आहे आणि ते सुद्धा त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगतात की एक दिवस यांनी मला असं म्हटलं होतं आणि तेव्हाच मी ठरवलं की मला हे करून दाखवायचं आहे, आणि ते कधीतरी करून दाखवतात. तर त्यावेळेस त्यांना आपण घालून पाडून किंवा त्यांना असं बोलल्यापेक्षा की यांनी मला असं बोललं, त्याच्यापेक्षा धन्यवाद करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपल्या जीवनात मोटिवेशनल व्हिडिओपेक्षा हे हेटर आपल्या जीवनातले सगळ्यात मोठे मोटिवेशनल आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत याच्याबद्दल काय आहे? कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.